उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ पर्व सुरू आहे. या महाकुंभातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत, तर 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. या निर्णयानंतर आज कोणत्याही आखाड्यातून अमृत स्नान होणार नाही. दरम्यान आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आधी जे बॅरिकेड्स लावले होते ते आता काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांच्या येण्या जाण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत. पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, जी घटना घडली त्यामुळे आम्ही अतिशय दुःखी झालो आहोत. आमच्याबरोबर हजारो भाविक आहेत. त्यामुळे जनहिताचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे की आज आखाडे अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत. आजच्या ऐवजी वसंत पंचमीच्या दिवशी स्नानासाठी यावे असे आवाहन आम्ही भाविकांना केले आहे. दरम्यान चेंगराचेंगरीची घटना मध्यरात्री 1च्या सुमारास घडली. मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नान होते, त्यामुळे स्नानास जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी लोक झोपले होते त्याच्या मागील बाजूने लोक आले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी कोट्यवधी लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन अलर्ट झाले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.